मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय। सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राईट हँड असलेल्या वाल्मिक कराडवर खंडणीचा आरोप आहे आणि यावरून आता नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याचं म्हटलं जात आहे। पण मुंडे मात्र आपण वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देत आहोत असं त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हणत आहेत। मंडळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री 8:50 देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली। फडणवीसांनी प्रसार माध्यमांना चकवत अजित पवारांचं निवासस्थान गाठलं। फडणवीसांच्या आधीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री धनंजय मुंडे हे देवगिरीवरती उपस्थित होते। त्यांच्यामध्ये सुद्धा बैठक झालेली होती आणि त्यानंतर फडणवीस आले, चर्चा झाली आणि 10:20 फडणवीस देवगिरी बंगल्यातून बाहेर पडले। या ठिकाणी जवळपास 1.5 ते 2 तास चर्चा झाली आहे। आता ती चर्चा नेमकी काय होती हे कालपर्यंत कोणालाही माहित नव्हतं, पण आज जेव्हा मुंडेंनी राजीनामा दिला तेव्हा या चर्चेचं नेमकं कारण समजलंय। काल रात्री जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले, त्यानंतर फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिले। पण धनंजय मुंडे राजीनामा द्यायला काही तयार नव्हते आणि शेवटी तुमच्यामुळे सरकारची प्रतिमा मलिन होत आहे असं म्हणत फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घेतला असं काही बातम्यांमध्ये सांगण्यात येत आहे। मंडळी, अगदी सुरुवातीपासूनच धनंजय मुंडे कोणत्या ना कोणत्या वादात सापडलेले आपल्याला पाहायला मिळालेत। मग तो 300 कोटींच्या खरेदीचा घोटाळा असेल किंवा मग अगदी करुणा मुंडे, प्राजक्ता माळी आणि आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, कोणत्या ना कोणत्या गोष्टीत धनंजय मुंडेंचा पाय खोलात जात असल्याचं पाहायला मिळालं। पण या सगळ्या प्रकरणांमध्ये धनंजय मुंडेंची खरंच चूक होती का, की केवळ बीड मधून मुंडे ब्रँड संपवण्यासाठी आधी पंकजा आणि आता धनंजय मुंडेंना चारही बाजूंनी घेरलं जात आहे? महत्वाचं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मुंडे ब्रँड संपवलाय ही जी चर्चा होतीये त्यात कितपत तथ्य आहे, या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। मंडळी, अगदी सुरुवातीपासून ते आतापर्यंत धनंजय मुंडेंवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले। त्यात ते कृषी मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात राज्यामध्ये झालेल्या 300 कोटींच्या खरेदीचा घोटाळा पुढे आला। राजेंद्र म्हात्रे यांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेनुसार कृषी विभागाने 5 डिसेंबर 2016 रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केलेली होती। पण 2023 मध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी या धोरणात बदल केला। त्यांनी डीबीटी योजना बंद केली। स्वतः विभागाने कृषी साहित्य खरेदीचा निर्णय घेतला। त्यासाठी राज्य सरकारने 103.95 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। याचिकेत म्हटल्याप्रमाणे हे धोरण बदलताच कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झाला। बाजारात स्वस्त असलेले साहित्य चढ्या दराने खरेदी केल्याचं दाखवलं गेलं। त्यासाठी सरकारी निधीचा वारेमाप खर्च करण्यात आला असाही दावा करण्यात आलाय। विशेष म्हणजे यातही वाल्मिक कराडचा हात होता असं सुरेश धस म्हणतात। यावर कृषी विभागाने केलेली कृषी साहित्याची खरेदी नियमाला धरूनच होती। तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पूर्व परवानगीनेच ही खरेदी केलेली आहे आणि त्यामुळेच माझ्यावर होत असलेले आरोप खोटे आहेत असा पलटवार धनंजय मुंडेंनी केलेला होता। हे झालं पहिलं प्रकरण। त्यानंतर करुणा मुंडे यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुद्धा सातत्याने गंभीर आरोप केले गेले। त्यावरूनही करुणा मुंडेंना नेमकं कोण बळ देतंय हा प्रश्न उपस्थित केला गेला। परळीमधील अवैध धंद्यांना पाठबळ कुणाचं, यावरून सुद्धा विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांनी धनंजय मुंडेंकडे बोट केलेलं होतं। त्यानंतर पीक विम्यातील घोटाळ्यात परळी हब असल्याचा विरोधकांचा आरोप असेल। परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्ये प्रकरणात आरोपी पकडण्यात आणि राजकीय दबाव असल्याचा आरोप मुंडे कुटुंबियांनी धनंजय मुंडेंवरती केलेला होता। पुढे परळीमधील जमीन खरेदीमध्ये सारंगी महाजन यांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। हार्वेस्टर घोटाळ्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांचं नाव आलेलं होतं। खंडणी प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या शासकीय सातपुडा बंगल्यावर पवनचक्की कंपनीची बैठक झालेली होती आणि या व्यतिरिक्त विधानसभा निवडणुकीवेळी परळी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण आणि उमेदवाराला धक्काबुक्की केल्याचाही आरोप धनंजय मुंडे यांच्यावरती केला गेला, ज्यामुळे रोज उठून त्यांचे पाय अजून खोलात जात होते। दिवसेंदिवस त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती, पण एवढं होऊन सुद्धा धनंजय मुंडे राजीनामा द्यायला तयार नव्हते।
त्यानंतर बीडच्या मस्याजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर वाढला. 80 दिवसांनी या प्रकरणातील चार्जशीट दाखल केलं गेलं. त्यात वाल्मिक कराड हाच या सगळ्याचा मुख्य सूत्रधार आहे हे निश्चित झालं. त्यानंतर धनंजय मुंडेंनी किमान नैतिकतेच्या आधारावरती तरी राजीनामा द्यावा असं बोललं गेलं. पण धनंजय मुंडे काही राजीनामा द्यायला तयार नव्हते. त्यात एके दिवशी अचानक करुणा मुंडेंनी एक फेसबुक पोस्ट केली. त्यात त्या म्हणतात की येत्या 3 तारखेला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनंजय मुंडे राजीनामा देणार आहेत. पण त्या दिवशी काही त्यांच्या राजीनाम्याची बातमी आली नाही. बातमी आली पण राजीनाम्याची नाही, तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या फोटोंची. त्यानंतर त्याच दिवशी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला. आता या सगळ्या घटनाक्रमांमध्ये राजीनामा दिला यापेक्षा तो घेतला याला जास्त महत्व आहे. कारण आज जेव्हा ही बातमी आली तेव्हा सुद्धा धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायचाच नव्हता हे त्यांच्याच फेसबुक पोस्ट मधून दिसून आलं. एकीकडे देवेंद्र फडणवीस म्हणतात नैतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिला, तर दुसरीकडे धनंजय मुंडे म्हणतात की वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिला. या परस्पर विरोधी वाक्यांवरून देवेंद्र फडणवीसांनीच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावला असं म्हणायला हरकत नाहीये. पण मंडळी, आधी गोपीनाथ मुंडे, पंकजा मुंडे, त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्याच मागे एवढी पीडा का बरं? बघूया. तर राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस कोणामुळे चमकले असं जर विचारलं तर आपसूक मुंडे गटाचं नाव पुढे येतं. त्यातही गोपीनाथ मुंडे यांचं. त्याचं कारण म्हणजे 2014च्या लोकसभा निवडणुकांवेळी केवळ गोपीनाथ मुंडेंमुळे फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले. त्यानंतर 2014च्याच विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा गोपीनाथ मुंडेंमुळे भाजपला सर्वात चांगलं यश मिळालं. त्यावेळी गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती, पण त्यांच्या अकाली निधनामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. त्यावेळी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच असं म्हणत पंकजा मुंडे यांनी थेट फडणवीसांना आव्हान दिलेलं होतं. आणि त्यानंतर फडणवीसांची जुळवून सुद्धा घेतलं असलं तरी ते वक्तव्य पंकजा मुंडे यांना डॅमेज करणारं ठरलं हे नक्की. 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी मदत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली होती. त्यानंतर विधान परिषदेवरती वर्णी लागेल अशी पंकजा मुंडेंना अपेक्षा होती, पण त्यांना आमदारकी देण्यात आली नाही. कित्येकदा तर त्यांना पक्षानं साईडलाईन केलं गेलं. पुढे जेव्हा मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद समोर आला तेव्हा मात्र ओबीसींची संख्या जास्त आहे आणि त्यामुळेच पंकजा यांना नाराज करून भाजपला परवडणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि बहुधा त्याचमुळे कित्येक वर्षानंतर आता कुठे त्यांची विधान परिषदेच्या आमदारपदी वर्णी लावण्यात आली आहे. त्याआधी त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांना सुद्धा अगदी अलगद बाजूला सारण्यात आलं. या सगळ्या घटनांवरून मुंडे कुटुंबियांना कुठेतरी साईडलाईन केलं जातंय अशी दबकी आवाजात चर्चा सुरू झाली आहे. आता या साईडलाईन करण्याचं कारण नेमकं काय? तर ओबीसी मेळाव्यात स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात की भाजपचा डीएनए ओबीसींचा आहे. यातून भाजप ओबीसी सेंट्रिक राजकारण करतय असा त्याचा अर्थ होतो. केवळ ओबीसींचा मास कोणत्याही अडथळ्याविना मिळवण्यासाठी सुद्धा बीडच्या राजकारणातून मुंडेंना बाजूला सारण्याचं काम केलं जातंय असं बोललं जातंय. आता मराठवाड्यात ओबीसींची संख्या जास्त आहे, तिथे मुंडे घराण्याचं जास्त वर्चस्व होतं आणि आजही कायम आहे. आता जर भाजपला तिथं आपलं वर्चस्व निर्माण करायचं असेल तर तिथून मुंडेंना बाजूला सारणं हाच एकमेव पर्याय त्यांच्या पुढे असू शकतो आणि त्याचमुळे कुठेतरी सत्तेत आल्यापासून धनंजय मुंडे यांच्यावर सातत्याने कोणते ना कोणते आरोप होत आहेत, ज्याचा निकाल आता थेट त्यांच्या राजीनाम्याने लागलाय. थोडक्यात सांगायचं झालं तर मुंडेंना डॅमेज करून भाजपा आणि ओबीसी यांच्यामध्ये असणारं बॅरियर दूर करण्याचा डाव देवेंद्र फडणवीस यांनी टाकलाय असं राजकीय जाणकार म्हणतात. या सगळ्या प्रकारानंतर आता धनंजय मुंडेंना सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात सह आरोपी करा अशी मागणी सुद्धा होतीये. यात जर उद्या धनंजय मुंडे यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांच्या अटकेचं वॉरंट निघालं तर सध्या सुरू असलेलं अधिवेशन संपेपर्यंत त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय अटक होऊ शकत नाही. त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय? खरंच भाजपाकडून आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीसांकडून मुंडेंना डॅमेज करून मुंडे हा ब्रँड संपवायचा आहे का? तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. सोबतच आपल्या विषयच भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथं सुद्धा विषयच भारी FB या आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.